नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। भारताचे महान नेतृत्व, युग पुरुष, कुशल संघटक, दूरदृष्टी असलेले नामदार नितीनजी गडकरी यांचा आज जन्मदिवस। त्या जन्मदिनानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा। परमपिता परमात्मा निरोगी दीर्घायुष्य त्यांना देव। त्यांना वाटो न वाटो, कोणाला वाटो न वाटो, ते भारताचे पंतप्रधान बनो, ही मराठवाडा नेता आणि बद्दर यांची इच्छा आहे। तुम्ही म्हणाल का राजकारण हे निवडणुकापुरतं असावं? ज्या माणसाला सर्वसामान्य कार्यकर्ता पोस्टर लावण्यापासून महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष, देशाचे भाजपचे अध्यक्ष, आणि ज्याने आता बाजूला जो रस्ता दिसतोय, हा रस्ता ज्यांना गडकरी म्हणजे रोडकरी, एक आझाद शत्रू व्यक्तिमत्व नसता। दुर्दैवानं राजकारणामध्ये लॉबिंग चालते, याला अपवाद नितीनजी गडकरी आहेत। जे नव ते कशा पद्धतीनं प्रत्यक्षात यावं यासाठी शब्द देणारे, दिलेला शब्द पाळणारे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याची सुद्धा ओळख ठेवून त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून बोलणारे नामदार नितीनजी गडकरी आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात बांधकाम मंत्री, ज्यांनी एक्सप्रेस हायवेचा प्रयोग केला, ज्यांनी देशात रस्त्याचं जाळं विणलं, ऊसापासून इथेनॉल निर्मिती केली, परिवहन विभागाला एक नवी दिशा दिली आणि भ्रष्टाचार, चोऱ्या कशा थांबतील आणि पारदर्शक कामकाज कसं होईल याचं रोल मॉडेल उदाहरण म्हणजे माननीय नामदार नितीनजी गडकरी। मित्रहो, महाराष्ट्रातल्या, देशातल्या अनेक नेत्यांना भेटण्याचा, बोलण्याचा, ऐकण्याचा योग आला, पण मराठवाडा नेता आणि बद्दर यांच्याकडं एक सकारात्मक दृष्टिकोन, धडपडणारा युवक हा मोठा झाला पाहिजे या भूमिकेतनं मला आठवतंय लातूरमध्ये संभाजीराव पाटलांच्या निवासस्थानी सांगितलं होतं, अरे संभाजी, मराठवाडा नेता बद्दरला मदत कर। असे अनेक प्रसंग आहेत। मी त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं पाणी प्रश्नावर, आणि सत्तेला हापापलेली माणसं, सत्ता आली हाता सर्वसामान्याला देती लाता, दुसऱ्या बाजूला जातीयवादी राजकारण, तिसऱ्या बाजूला पैसा खायचा वाटायचा असलं राजकारण, तिसऱ्या बाजूला घराणेशाहीचं राजकारण। पण नितीनजी गडकरी आज भारतात वेगळा कृषी महोत्सव दरवर्षी घेतात, सांस्कृतिक महोत्सव घेतात, आणि सातत्यानं अन्नदाता हा ऊर्जादाता झाला पाहिजे। आणि त्याचबरोबर त्यांनी जे सांगितलं की अमेरिकेची प्रगती आहे म्हणून रस्ता चांगला आहे असं नाही, तर रस्ते चांगले आहेत म्हणून त्या ठिकाणी प्रगती आहे। कुलदैवत माहूरच्या देवी विषयी प्रचंड श्रद्धा, भक्ती आणि रस्त्याची मागणी, पुलाची मागणी, विकासाचा दृष्टिकोन, स्पष्ट वक्तेपणा। दुर्दैवानं माणसं हे कामसरो वैद्यमरो असं वागतात, किंवा बोलाचा भात बोलाची कडी असं जगतात। पण नामदार नितीनजी गडकरी सत्तेसाठी न हापापलेले, अत्यंत संयमी नेतृत्व, आपल्या राजकारणात खालच्या पातळीवर टीका करणाऱ्याचं प्रमाण वाढत चाललेलं असताना त्यांनी ज्या पद्धतीनं शास्त्रज्ञ असतील,
आणि मला आठवतंय करोनाच्या काळामध्ये ते जेव्हा बोलायचे तर यूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये त्यांना मिळायचे. असं एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, युवकांचं श्रद्धास्थान, प्रेरणास्थान. आणि आज त्यांचा जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देत असताना हे नेतृत्व खऱ्या अर्थानं भाजपला निवडणुकीत कोणत्या मंत्र्यांनी काय काम केलं हे सांगत असताना देशभरात 10% मतं खेचणारं एकच खातं आणि एकच व्यक्ती आणि एकच नेता म्हणजे नामदार नितीनजी गडकरी. सर्वसामान्य कार्यकर्त्यावर प्रेम, त्याची ओळख ठेवणं आणि त्याच्याशी हितगुज करणं, पण सकारात्मक दृष्टिकोनातून हितगुज करणारं नेतृत्व. आणि अशा एका नेत्याला परमपिता परमात्मा निरोगी दीर्घायुष्य देव. त्यांच्या हातून आणखीन विकासाची कामं, भागीरथी प्रयत्न ज्या पद्धतीनं करतात, अशक्य ते शक्य करतात. आणखीन नव्या नव्या संकल्पना त्यांनी अंमलात आणाव्या आणि भारताचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांनी करावं. हीच त्यांना जन्मदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.